दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा करा. आम्हाला पण वाटतं की आम्ही पण त्या स्पर्धेमध्ये उतरावं, की अशा पद्धतीनं रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्हाला फार क्वचितच बघायला मिळालं. हे पुणेकरांच्या आव्हानाला आम्ही जरूर प्रतिसाद देऊ. थोडा पुणेकरांनी परवा मला कमी प्रतिसाद दिला. सगळ्यांनी ठरवलं सरकारने A cyclist coming back, may we request you to please keep the track clear. मुख्यमंत्री सध्या तर कोर्ट माझ्याकडे आहे. असं सगळ्यांनी ठरवल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी टीमनी पण चांगलं ह्याच्यामध्ये काम आतापर्यंत केलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः जिल्हाधिकारी असतील, बाकीचं पोलीस डिपार्टमेंट असेल, सगळेच डिपार्टमेंट असतील आणि विशेष म्हणजे प्रचंड मोठा प्रतिसाद हा पुणे जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी दिला. दोन्ही शहरातल्या नागरिकांनी प्लीज इथून गाड्या निघायला जागा द्या. आणि त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस अशा मोठे इव्हेंट करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस त्याच्यातून एक तर नवीन मुलांच्या आता मला 5-6 मुलं भेटली, त्याच्यातली काही अजून पण आहेत. ते म्हणले किंवा दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा करा. आम्हाला पण वाटतं की आम्ही पण त्या स्पर्धेमध्ये उतरावं आणि स्पोर्ट्समन स्पिरिट वाटतं. आज 40 देशातले खेळाडू येतात, ते सहभागी होतात. त्याच्यातनं संपूर्ण जगाला साधारण आपण स्पर्धा भरवतो, ते सगळे माहिती कळते, रोड्स कळतात, आपलं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर कळतं, आपल्या इथं टुरिस्ट लोक या निमित्तानं वाढवू शकतात, कारण ते बघतात की बाबा इथं इतकं चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत, तर चला आपण फक्त पाहायला जावं. अशा अनेक उद्देशाने आम्ही हे सगळं करायचं ठरवलेलं होतं आणि उद्या आता त्याचा शेवट होतो. थोडीशी गडबड झाली की नेमकं हे सगळं चालू असताना लोकल बॉडीचे इलेक्शन ह्या होत्या आणि त्याच्यातनं बरेच जण तिकडेही अडकून पडले आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना डावसला जावं लागलं. तरी त्यांनी एक दिवस सुरुवातीला दिला आणि उद्घाटन याचं पुण्यामध्ये येऊन त्यांनी केलं. आता उद्या सगळे मिळून त्याचा समारोप करू. पण जिथं आज सासवडला सुरुवात झाली तिथं प्रचंड नागरिकांनी प्रतिसाद दिला. आजचा शेवट बारामतीमध्ये झाला, तिथंही अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांनी प्रतिसाद दिला. व्यवस्था उत्तम झाली. मी काही खेळाडूंशी बोललो, खेळाडू देखील म्हणाले की अशा पद्धतीनं रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्हाला फार क्वचितच बघायला मिळालं आणि विशेषतः लोकांचा प्रतिसाद. मी येताना आपल्या सासवडवरून निघालो त्यावेळेस मी बाहेर रोड येत होतो कारनी, त्यावेळेस मला गावोगावी लोक सगळे त्यांची वाट बघत थांबलेले होते. आणि तुम्हाला एक मला सगळ्यांना सांगायचं आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती असते ते जाऊन अशा प्रकारच्या स्पर्धा कुठं ना कुठं जाऊन बघू शकतात. आज आमच्या ग्रामीण भागातल्या महिला, आज आमच्या ग्रामीण भागातली मुलं मुली किंवा आमचा शेतकरी किंवा आमचा सर्वसामान्य नागरिक ज्याची ऐपत नाही अशा ठिकाणी जाऊन तिकीट काढून बघायची, त्यांनाही कळालं किंवा कशी स्पर्धा असते, कशा सायकली चालवतात, काय त्याच्यामध्ये असतं, त्यांनाही ह्याच्याबद्दलचं कुतूहल असतं. इतके दिवस त्यांनी कुठेतरी टीव्हीला बघितलेलं असतं किंवा आणखी कुठं बघण्याचा प्रयत्न ते करतात. पण ह्याच्यातून एक क्रीडामय वातावरण सगळ्या परिसरामध्ये होऊन जातं आणि त्याच उद्देशाने सर्वांनी त्याच्यात सहभाग घेतला. स्पॉन्सरशिप चांगल्या मिळाल्या, बजाज असेल किंवा सिरम असेल किंवा पंचशील असेल, अशा बऱ्याच मला म्हणजे आपल्या हृदय हॉस्पिटलनी पण सगळी ह्याची प्राथमिक उपचाराची व्यवस्था त्यांनी केलेली होती. पोलीस बंदोबस्त खूप चांगला होता. होमगार्डची मदत मोठ्या प्रमाणात पोलीस खात्याने घेतलेली होती आणि विशेषतः नागरिकांनी लोकांनी शिस्त पाळली. लोकांना सांगितलं जात होतं आता हे जाणार आहे तिथं कुणी आतमध्ये यायचं नाही आणि लोकांनी फार चांगल्या प्रकारे शिस्त पाळली. म्हणजे आपला पण इथला नागरिक त्याला जर आपण विश्वासात घेतलं तर तो प्रतिसाद पण देतो आणि शिस्त पण पाळतो आणि जे काही आपण ही स्पर्धा भरवलेली होती त्या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी ती आपली स्पर्धा मानून सहभाग दाखवला. त्याच्यातून रोड्स पण अनेक चांगले झाले, सगळ्याच गोष्टी झाल्या. दादा, मागणी केली जाते ज्या स्पर्धेला ज्या पद्धतीने जे रोड होते तेच रोड जे आहेत ते नागरिकांना मिळत असं पुणेकरांनी आवाहन केलं. बरोबर आहे. हे पुणेकरांच्या आव्हानाला आम्ही जरूर प्रतिसाद देऊ. थोडा पुणेकरांनी परवा मला कमी प्रतिसाद दिला, परंतु त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी लोक म्हणजे मतदार राजा जे काही ठरवतो ते आपण मानायचं असतं. पण मी जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोललो,
हे आता मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे चीफ इंजिनियर PWD, एसी PWD यांची सगळी टीम त्यांनाही सांगणार आहे की कामं करा, परंतु ह्या दर्जाची करा, जेणेकरून आता तुम्हाला पटणार नाही पत्रकार मित्रांनो, जो रूट होता त्या रूटवरचे रस्ते झाल्यानंतर ट्रॅफिकची समस्या पण कमी झाली. म्हणजे जे अडकळत वाहनं जायची ते फटकन वाहनं जातात, त्याच्यावर ट्रॅफिक आता बऱ्यापैकी त्या रूटचं सुरळीत व्हायला मदत झाली. आपल्याला आम्हाला जास्त करून आणखीन काम करावं लागणार आहे, आम्ही जरूर करू. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.